विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचे जे राहिलेले युनिट्स आहेत थर्मल इंजिनिअरिंगचे याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत, जे रिपीटेडली एक्झाममध्ये विचारलेले आहेत. आणि आपण अशा प्रकारे ज्या ट्रिक्स आहेत की त्या ट्रिक्सवरून तुम्ही जे पेपर्स आहे ते पेपर चांगल्या प्रकारे सोडवू शकणार. तर सेकंड युनिट जे आहे हे आहे आयडियल गॅस अँड स्टीम फंडामेंटल्स. हे 16 मार्क्ससाठी. तर या युनिटमध्ये तुम्ही मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकता. आणि हे जे युनिट आहे हे सुद्धा मी माझ्या वेबसाईटवरती टाकलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर तुम्हाला मिळून जातील. तर माझ्या वेबसाईटवरती मुंडाले सर या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यामध्ये TEG इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स हे सर्च करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व PDF मिळून जाणार. तर बघा, आयडियल गॅस अँड स्टीम फंडामेंटल्स या युनिटवरती काही 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात, रिपीटेडली एक्झाममध्ये विचारलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट क्वेश्चन असा आहे की डिफाईन द टर्म युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अँड स्टेट इट्स युनिट. म्हणजेच काय की यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जे आहे ते यामध्ये विचारलं जाते. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कशाला म्हणतात ते. तर R जो असतो, R हा गॅस कॉन्स्टंट आहे आणि RU सफिक्स U जर असला तर U म्हणजेच काय झालं, युनिव्हर्सल. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जे आहे हे एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट म्हणजेच काय तर मल्टिप्लिकेशन आहे. कशाचं तर मोलर गॅस कॉन्स्टंट आणि गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट आणि मोलर गॅस कॉन्स्टंट याचं जे मल्टिप्लिकेशन आहे किंवा प्रोडक्ट आहे ते म्हणजे काय झालं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, R सफिक्स U. आता मोलर गॅस कॉन्स्टंट याला आपण M ने डिनोट करतो. M म्हणजेच काय मॉलिक्युलर मास और मोलर गॅस कॉन्स्टंट. आणि R म्हणजेच काय झालं तर गॅस कॉन्स्टंट. अशा प्रकारे दोघांचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट म्हणजेच काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता मास जो आहे आपण इथं बघा M1 M2 M3 लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, जर डिफरंट गॅसेस असतील तर त्या डिफरंट गॅसेसचा मास, समजा 1 नंबरची गॅस असेल तर M1, सेकंड नंबरची असेल तर M2 आणि थर्ड नंबरची असेल तर M3. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गॅसेस जर असल्या तर त्याचा गॅस कॉन्स्टंट तो झाला फर्स्ट नंबरची R1, सेकंड नंबर R2 आणि थर्ड नंबर R3. हे गॅस कॉन्स्टंट. याला जर आपल्याला कंबाईन लिहायचं झालं तर हे जे इक्वेशन आहे RU इज इक्वल टू M इंटू R, याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 1 नंबर असेल तर M ला 1 करायचं, R ला 1 करायचं. M1 R1. 2 नंबर असेल तर M2 R2 इज इक्वल टू 3 नंबर असेल तर M3 R3 इज इक्वल टू, म्हणजे अशा प्रकारे जेवढे काही गॅसेस असतील त्याचा जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे तो आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आणि RU म्हणजे गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, याची जे व्हॅल्यू आहे हे 8314 जूल पर kg मोल केल्विन एवढी असते. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची. आणि सर्व गॅसेससाठी ही व्हॅल्यू काय असते, सेम असते. आणि याला जर समजा किलो जूलमध्ये जर लिहायचं झालं तर हे होईल 8.314 किलो जूल पर kg मोल केल्विन. अशा प्रकारे यामध्ये की पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, RU युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मोलर गॅस कॉन्स्टंट अँड गॅस कॉन्स्टंट. या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर अशा प्रकारे M1 R1 M2 R2 M3 R3 RU. त्यानंतर सेम जो गॅस कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे 8.314 किलो जूल पर kg मोल केल्विन. म्हणजे एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जे आहे ते तुम्ही एक्झाममध्ये प्रॉपरली त्याचा आन्सर लिहू शकता. नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे हा मॅक्झिमम वेळेस विचारला जातो. लास्ट इयरला समर 25 मध्ये लास्ट सेमिस्टरलाच याच्यावरती एक क्वेश्चन विचारलेला होता. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्टीम जनरेशन विथ द हेल्प ऑफ TH चार्ट. म्हणजेच काय की स्टीम कशी जनरेट होते हे तुम्हाला एका TH चार्टच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेन करायचे.
तर याचे तुम्हाला 2 मार्क्स जे आहे हे डायग्रामचे राहतील आणि 2 मार्क्स तुम्ही याच्याशी रिलेटेड जे एक्सप्लेनेशन लिहिणार त्याचे राहतील. एवढं लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये जर डायग्राम असेल तर तुम्हाला डायग्राम काढायचीच आहे, कारण डायग्रामचे डायरेक्टली तुम्हाला 2 मार्क्स मिळत असतात आणि एक्सप्लेनेशन जे आहे ते जर व्यवस्थित असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला त्याप्रमाणे मार्क्स मिळतात. म्हणजे 4 मार्क्सचा जर क्वेश्चन असला तर तुम्हाला 2 मार्क्स डायग्रामचे आणि 2 मार्क्स एक्सप्लेनेशनचे असे तुम्हाला भेटू शकतात. तर बघा इथं लक्ष द्या, TH चार्ट आपल्याला बघायचा आहे. TH चार्टमध्ये बघा ही जी लाईन आहे ही लाईन आहे T म्हणजे टेम्परेचरची, आणि ही जे मध्ये लाईन आहे एक सेंटरला, तर ही सेंटरला लाईन जी आहे ही आहे इंथाल्पीची. H म्हणजे इंथाल्पी आणि T म्हणजे टेम्परेचर. आता याच्यामध्ये गॅस जनरेशन कशी होते किंवा स्टीम जनरेशन कशी होते हे आपल्याला बघायचं आहे. तर इनिशियल कंडिशन जर बघितले आपण तर इथं जो आहे इथं आपल्याकडे एक आईस आहे, सॉलिड आईस. ओके, त्या आईसचं आपल्याला काय करायचं आहे, स्टीम जनरेट करायची आहे आईसपासून. तर आईस जर म्हटलं आपण तर आईसचं टेम्परेचर हे मायनसमध्ये असते. ओके, आपण इथं कन्सिडर करू शकतो की बा आईसचं टेम्परेचर सपोज -5 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, आणि अशा वेळेस आपण काय केलं, त्याला हिटिंग करायला सुरुवात केली. त्या आईसला आपण काय केलं, हिट करायला सुरुवात केलं. तर जेव्हा आपण त्या आईसला हिट करतो तर हिट केल्यानंतर तो जो आईस आहे त्या आईसचं टेम्परेचर चेंज होते. म्हणजे -5 डिग्री असेल तर ते काय होईल, 0 डिग्रीपर्यंत पोहोचेल. ही जी लाईन आहे ही कशाची आहे, 0 डिग्री. म्हणजे -5 to 0 डिग्रीपर्यंत टेम्परेचर काय झालं, ते आईसचं चेंज झालं. पण या प्रोसेसमध्ये -5 to 0 डिग्री आईसचं टेम्परेचर चेंज होत असताना जो आईस आहे तो आईसच राहिला, म्हणजे त्याचा फेज चेंज झाला नाही. आईसचा फेज चेंज झाला नाही, तो आईस जो होता सॉलिडमध्येच राहिला. फक्त काय झालं तर त्याचं टेम्परेचर इथं काय झालं, -5 to 0 झालं. हा एवढा चेंज झाला. तर यामध्ये याला म्हणतात सेन्सिबल हीट. याला म्हणतात सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट म्हणजेच काय की ज्यामध्ये टेम्परेचर जे बदलत आहे, चेंज होत आहे, ते आपण सेन्स करू शकतो, म्हणजे मेजर करू शकतो, आणि त्यामध्ये फेज चेंज होत नसतो. म्हणजे इथं जसं -5 to 0 डिग्री टेम्परेचर चेंज झालं हे आपण मेजर केलं, पण इथं आईस जो होता तो आईसच राहिला, फेज चेंज झाला नाही, म्हणून याला म्हणतात सेन्सिबल हीट. नेक्स्ट आता पुढे आपण काय केलं, फर्दर आणखी ते जे आईस होता त्याला हिटिंग सुरू ठेवलं. जो आईस होता 0 डिग्रीला त्याला आपण हिटिंग सुरू केलं. तर 0 डिग्रीच्या पुढे जेव्हा आपण त्याला हिट करणं सुरू करतो तर त्यावेळेस तो आईस मेल्ट होतो. म्हणजेच काय की त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन सुरू होऊन जाते. मग आता हे जे कन्व्हर्जन आहे वॉटरमध्ये सुरू असताना त्यामध्ये जे फेज आहे तो फेज त्याचा चेंज होतो. म्हणजेच वॉटरचं काय होते, लिक्विड होते. बट तेव्हा लगेच त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. टेम्परेचर जे इनिशियल टेम्परेचर आहे ते सुरुवातला तेवढंच राहील. मग 0 डिग्री असेल तर ते पुढे इथपर्यंत सुद्धा काय राहणार आहे, 0 डिग्रीच राहणार आहे. फक्त काय होणार आहे, त्याचा फेज चेंज होणार आहे, म्हणजे आईसचं काय होईल, वॉटरमध्ये कन्व्हर्जन होईल. नेक्स्ट मग याला म्हणतात लॅटेंट हीट. लॅटेंट हीट म्हणजेच काय, तर ज्यामध्ये टेम्परेचर चेंज होत नसते, फेज चेंज होत असतो, म्हणजे सॉलिडचं काय होते, लिक्विड होते, त्याला म्हणतात लॅटेंट हीट. नेक्स्ट आपण काय केलं, आणखी ते जे वॉटर होतं त्या वॉटरला काय केलं, आणखी आपण हिटिंग सुरू केली. मग जेव्हा आपण त्याला हिट करायला सुरुवात केली वॉटरला, तर त्या वॉटरचं टेम्परेचर वाढत गेलं. म्हणजे 0 डिग्री होतं तर सपोज आपण इथं कन्सिडर करू की बाबा सपोज 30 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. ही जी लाईन आपल्याला अपवर्ड डायरेक्शनमध्ये जाताना दिसत आहे ही काय इंडिकेट करते, तर टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, बरोबर. आणि आता लिक्विड एक वेळेस वॉटर आपलं आईसचं लिक्विड झालं की मग त्याचं फेज लवकर चेंज होणार नाही. म्हणजे या पॉईंटमध्ये RS मध्ये इथं फेज चेंज होत नाही, फक्त काय होत आहे, टेम्परेचर चेंज होत आहे. म्हणजेच याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. कारण सेन्सिबल हीटमध्ये काय होते, टेम्परेचर चेंज होते, फेज चेंज होत नाही. नेक्स्ट आणखी आपण काय केलं, ते जे वॉटर होतं त्याला हिटिंग सुरू ठेवली.
मग जेव्हा आपण वॉटरला आणखी हीटिंग सुरू ठेवू तशा वेळेस त्या वॉटरचं काही स्टीम त्यामधून तयार होत राहील, काही प्रमाणात त्याची स्टीम तयार होत राहील, पण त्याचं टेम्परेचर वाढणार नाही. त्याचं टेम्परेचर हे सपोज आपण जर म्हटलं की जे की समजा इथं सपोज आपण काय केलं त्याला, इथं सपोज आपण 100 डिग्री जर कन्सिडर केलं तर 100 डिग्री जे टेम्परेचर आहे तर ते 100 डिग्री टेम्परेचर इथं काय राहणार, जेवढंच्या तेवढंच राहणार, कारण वॉटरचं टेम्परेचर हे 100 डिग्रीच्या वरती म्हणजे जात नाही. तर त्याप्रमाणे इथं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर काय राहील, कॉन्स्टंट राहील, टेम्परेचर चेंज होणार नाही. बट इथं काय होणार आहे, फेज चेंज होणार आहे. म्हणजे वॉटर जे होतं त्या वॉटरचं स्टीम होईल, म्हणजे काही स्टीम होईल काही वॉटर राहील अशा प्रकारे, किंवा त्याचं वेपरायझेशन होईल वॉटरचं. आणि याच्यामध्ये काय झालं, मग वॉटरचं स्टीम झाली म्हणजेच काय, फेज चेंज झाला आणि टेम्परेचर काय राहिलं, सेम राहिलं. मग याला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट. लॅटेंट हीटमध्ये काय होत असते, तर लॅटेंट हीटमध्ये फेज चेंज होत असतो आणि टेम्परेचर चेंज होत नाही. फर्दर आपण त्या स्टीम, आता इथं जी स्टीम आपली तयार झालेली आहे त्या स्टीमला आणखी आपण हीट केलं तर त्या स्टीमचं काय होणार, तर स्टीमचं फेज चेंज होणार नाही, कारण स्टीमला हीट केलं तर ती स्टीमच राहते. फक्त काय होत आहे की स्टीमला हीट करू तेव्हा त्यावेळेस त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. सपोज आपण इथं कन्सिडर करू 130 डिग्री सपोज स्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, म्हणजे काय की इथं टेम्परेचर चेंज झालं, फेज चेंज झाला नाही, तर त्याला म्हणतात, त्याला सेन्सिबल हीट म्हणू, किंवा मग हीट ऑफ सुपर हीट आपण त्याला म्हणू. सुपर हिटेड स्टीमला आपण काय केलं, तिथं सुपर हीट केलं. तर हे अशा प्रकारे ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, ही प्रोसेस तुम्हाला वर्डमध्ये, तुम्हाला सेंटेन्समध्ये तुम्हाला अशी लिहायची आहे की P2Q काय झालं, Q2R काय झालं, R2S काय झालं, S2T काय झालं, T2U काय झालं, कुठं लॅटेंट हीट आहे, कुठं सेन्सिबल हीट आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर लिहिणार तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क्स याचे मिळणार. ही प्रोसेस आपण यामध्ये दिलेली आहे. तुम्ही जेव्हा PDF डाउनलोड करणार त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जाईल. नंतर बघा, स्टेटमेंट्स आहेत या युनिटमध्ये. चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ असे काही स्टेटमेंट आहेत. हे स्टेटमेंट केव्हा केव्हा 2 मार्क्ससाठी विचारले जातात किंवा काही वेळेस 4 मार्क्ससाठी सुद्धा विचारले जातात. हे स्टेटमेंट एकदम इझी आहे, म्हणजे तुम्हाला फक्त हे नाव जे आहे खूप कठीण वाटत असेल, पण एवढं काही त्यामध्ये कठीण नाही आहे. तर राईट द स्टेटमेंट ऑफ चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉचं स्टेटमेंट तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे आणि त्याचं इक्वेशन सांगितलेलं आहे. तर यामधले की पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे लॉ मधले. तर काय म्हटलेलं आहे बघा, द व्हॉल्यूम ऑफ गिवन मास, म्हणजेच काय की एक गिवन मासचा गॅस आहे तुम्हाला दिलेला सपोज, आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो काय होतो, त्या परफेक्ट गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॅरी होतो. व्हॅरी म्हणजेच काय, चेंज होतो. व्हॉल्यूम काय होतो गॅसचा, व्हॅरी होतो डायरेक्टली व्हॅरी होतो. कशासोबत, तर ॲब्सोल्यूट टेम्परेचर सोबत. म्हणजेच काय, डायरेक्टली व्हॅरिएशन म्हणजे काय की बा टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढेल, टेम्परेचर कमी झालं व्हॉल्यूम कमी होईल, म्हणजे डायरेक्टली त्याचं रिलेशन आहे. पण केव्हा असं होईल, जेव्हा ॲब्सोल्यूट प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. जेव्हा त्याचं जे प्रेशर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर हे काय राहील, कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर काय राहील, कॉन्स्टंट म्हणजे सेम राहील, प्रेशरमध्ये व्हॅरिएशन होणार नाही. अशा वेळेस व्हॉल्यूम हे डायरेक्टली काय होईल, चेंज होईल. कशासोबत, तर ॲब्सोल्यूट टेम्परेचर सोबत. मग हे जे सेंटेन्स आहे हेच तुम्हाला मॅथमॅटिकली इक्वेशन त्याचं लिहायचं आहे. आता हे इक्वेशन कसं लिहिणार, तर बघा काय म्हटलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ परफेक्ट गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे डायरेक्टलीचं हे सिम्बॉल आहे आणि कशाला डायरेक्टली आहे ते, तर टेम्परेचरला. असं तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. पण हे केव्हा आहे, व्हेन प्रेशर काय आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट आहे तेव्हा व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आता बघा, हे जे सेंटेन्स होतं हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, हे की पॉईंट लक्षात ठेवले, यावरून तुम्ही इक्वेशन सुद्धा लिहू शकता. आता
जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं सिम्बॉल असते तर ते आपण काय करत असतो, ते काढून इथं इज इक्वल टू लिहितो आणि या सिम्बॉल ऐवजी इथं कॉन्स्टंट लिहितो. कॉन्स्टंट म्हणजेच काय, सी, सी फॉर कॉन्स्टंट इनटू हा जो टी आहे हा जसाच तसा लिहिला आपण, व्ही इज इक्वल टू सी इंटू टी. आता यामध्ये बघा सी कॉन्स्टंट जो आहे हा कॉन्स्टंट हा इथंच राहील, कॉन्स्टंट इथंच राहणार. नंतर हा जो टी आहे हा टी इकडे जाणार, इज इक्वल टू साईनच्या इकडे. आता इकडे जर मल्टिप्लायला असला तर इकडे कशाला जाईल, डिवाइडला. म्हणजेच इथं काय तयार होईल मग, व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे हे जे इक्वेशन तुम्हाला भेटलं हे इक्वेशन कशाचं आहे, चार्ल्स लॉचं. म्हणजे आपण स्टेटमेंट पण लिहिलं आणि इक्वेशन पण सुद्धा लिहिलं. तर अशा प्रकारे जर व्हॉल्यूम 1 असेल तर V1 लिहायला लागेल आणि टेम्परेचर 1 असेल तर T1 लिहायला लागेल. म्हणजे स्टेट प्रमाणे 2 असेल तर V2 अपॉन T2, 3 असेल तर V3 अपॉन T3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. अशा प्रकारे आपण चार्ल्स लॉ जो आहे तो इझिली आपण अटेम्प्ट करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कठीण असं काही नाही. यामध्ये एक डायग्राम पण आहे, PV आणि TS डायग्राम. आता PV डायग्राम आणि TS डायग्राम ही आपल्या स्टेटमेंटवरतीच डिपेंड आहे. जसं की स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं की प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. मग आता PV डायग्राम मध्ये P म्हणजे काय आहे, तर P म्हणजे प्रेशर आणि V म्हणजे काय, तर व्हॉल्यूम. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला की बाबा प्रेशर हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय की इथं हॉरिझॉन्टल लाईन येईल, म्हणजेच या पॉईंटवरती 1 आणि 2, प्रेशर 1 आणि प्रेशर 2 हे काय दोन्ही सेम आहे. इझिली ही डायग्राम सुद्धा तुम्ही इथं काढू शकता या स्टेटमेंट वरूनच. देन काय म्हटलेलं आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय होत आहे याच्यामध्ये, व्हॉल्यूम चेंज होत आहे. व्हॉल्यूम चेंज होत आहे म्हणजेच काय, तर इथं जर आपण बघितलं तर इथं V1 आहे आणि इथं V2 आहे. म्हणजेच व्हॉल्यूम काय झाला, चेंज झाला. कसा चेंज झाला, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजेच काय, टेम्परेचर हे अगोदर कमी होतं पण ते टेम्परेचर काय झालं इथं वाढलं, इन्क्रीज झालं. मग या टेम्परेचर सोबत काय झालं, व्हॉल्यूम सुद्धा काय झाला 1 चा 2 झाला, व्हॅरी झाला. मग हे जे TS डायग्राम आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टेम्परेचर दाखवायचं आहे. तर हे झालं चार्ल्स लॉज इक्वेशन आणि त्याचं स्टेटमेंट आणि त्याची PVTS डायग्राम. नेक्स्ट आहे राईट स्टेटमेंट ऑफ बॉयल्स लॉ अँड राईट इक्वेशन ऑफ इट. आता बॉयल्स लॉ जो आहे, बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ हे जर आपण बघितलं तर थोडं आपलं कन्फ्युजन होऊ शकते. म्हणून यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, इथं इनव्हर्सली शब्द आहे बघा, इथं इनव्हर्सली शब्द आहे. हा थोडा याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बा की पॉईंट काय आहेत बघा. तर यामध्ये काय सांगितलं आहे बघा, ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ परफेक्ट गॅस. म्हणजे एक परफेक्ट गॅस आहे, त्याचा गॅस गिवन मासची गॅस दिलेली आहे, त्याचा जो प्रेशर आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर आहे, हे चेंज होते. कसं चेंज होते, तर इनव्हर्सली. इनव्हर्सली म्हणजे काय म्हणता येईल त्याला, अपोजिट. कशाला अपोजिट चेंज होते, तर व्हॉल्यूमला. आता अपोजिट चेंज म्हणजेच काय की सपोज प्रेशर जे आहे, प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी होईल, प्रेशर कमी झाला व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे इनव्हर्सली चेंज होईल, म्हणजे अपोजिट चेंज होईल. आणि केव्हा होईल ते, व्हेन टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. जेव्हा टेम्परेचर हे काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय, टेम्परेचर चेंज होणार नाही. तर हेच आता आपल्याला मॅथमॅटिकली लिहायचं आहे. काय सांगितलेलं आहे बघा, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजेच, प्रेशर म्हणजेच काय, तर प्रेशर म्हणजे P आणि इनव्हर्सली व्हॅरी विथ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम सोबत काय होते, इनव्हर्सली चेंज होते. मग याला आपण असं लिहू, तर व्हॉल्यूम जे आहे याला याच्यासोबत प्रेशर काय होते, इनव्हर्सली व्हॅरी होते. इनव्हर्स कसं लिहितो आपण, तर इनव्हर्स आपण अशा प्रकारे लिहितो 1/P. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं सिम्बॉल आहे पण इकडे 1/P लिहिलं म्हणजे ते होते इनव्हर्सली. किंवा याला असं सुद्धा लिहितात P इनव्हर्स -1. मग हे -1 जे आहे यालाच जर आपण कन्वर्ट केलं तर ते होते 1/P.
म्हणजेच काय की व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर व्हेन टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. टेम्परेचर काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे लॉ मध्ये जे सांगितलेलं आहे तेच आपल्याला इथं स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. नंतर व्ही जो आहे हा जसा जसा इथं लिहू आपण. आता हे जे प्रोपोर्शनलचं सिम्बॉल आहे ते आपल्याला इथून काढायचं आहे. तर जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे सिम्बॉल निघाल्यानंतर इथे येईल इज इक्वल टू साईन, आणि इज इक्वल टू साईन नंतर आपल्याला इथं लिहायचं आहे कॉन्स्टंट म्हणजे सी, आणि इंटू जसं आपलं अगोदर दिलेलं आहे तसंच 1/p आपल्याला लिहायचं आहे. आता नेक्स्ट, आता हा जो व्ही आहे, हा जो पी आहे, हा पी आता डिनॉमिनेटरला आहे, आणि डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू असते ती इज इक्वल टू साईनच्या इकडे जर आली तर ती मल्टिप्लायला जाते. म्हणजेच काय, तर हा जो पी आहे हा पी इकडे आला म्हणजे हे होईल पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट सी इंटू 1 म्हणजे काय कॉन्स्टंटच राहील, तिथं सी राहील. म्हणजेच काय, तर इथं पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट हे जे आहे हे इक्वेशन तयार होईल. आणि हे इक्वेशन कशाचं आहे तर बॉइल्स लॉचं इक्वेशन. म्हणजेच काय, तर त्याचं स्टेटमेंट आपण समजून घेतलं, नंतर त्यावरून आपण त्याचं जे इक्वेशन आहे ते सुद्धा काढलेलं आहे. तर त्या परत इथं जर स्टेट असतील वेगवेगळ्या तर P1 V1 1 स्टेटसाठी, 2 स्टेटसाठी P2 V2 इज इक्वल टू 3 स्टेटसाठी P3 V3. जेवढ्या स्टेट असले त्याप्रमाणे आपण लिहू, आणि शेवटी कॉन्स्टंट. याची सुद्धा पीव्ही डायग्राम आहे PVTS. ही डायग्राम सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. ती सुद्धा इक्वेशन प्रमाणेच आपल्याला इथं पाहायला मिळेल. तर आपण बघितलं की प्रेशर हे व्हॅरी होते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा व्हॉल्यूम हे आणि प्रेशरचं रिलेशन कसं आहे तर इनव्हर्सली आहे, अपोजिट आहे. अपोजिट म्हणजे काय की इथं बघा प्रेशर कमी होत आहे, इथं 1 पासून इकडे प्रेशर काय होत आहे कमी होत आहे. बट इथं व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम काय होत आहे वाढत आहे. म्हणजे इथं व्हॉल्यूम 1 आहे तर इथं काय इथं 2 आहे. म्हणजे व्हॉल्यूम हे प्रेशर सोबत कसं आहे तर अपोजिट चेंज होत आहे. प्रेशर कमी व्हॉल्यूम जास्त, म्हणजे अशा प्रकारे इनव्हर्सली चेंज आहे. आणि दुसरी कंडिशन काय सांगितली होती आपल्याला, तर यामध्ये टेम्परेचर काय आहे तर कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट या दोन्हींचं टेम्परेचर जर म्हटलं आपण तर ते काय T1 इज इक्वल टू T2, म्हणजे दोघांचे टेम्परेचर काय कॉन्स्टंट आहे, सेम आहे. तर हे सुद्धा डायग्राम तुम्ही त्या स्टेटमेंटवरून काढू शकता. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे हे खूप म्हणजे लेंदी आहे, किंवा आपण म्हणू की त्याला तुम्हाला आता कमी वेळ आहे कारण उद्याच तुमचा पेपर आहे. तर तुम्ही अगोदर जर प्रिपरेशन केली असेल तर तुम्ही याची प्रॅक्टिस करून याला सॉल्व्ह करू शकता. पण आज आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे असे आहेत की जे इझिली तुमच्या लक्षात राहू शकतात आणि इझिली तुम्ही त्याचे मार्क्स घेऊ शकतात, असेच आपण क्वेश्चन जे आहे ते आज आपण बघत आहोत. तर बघा, यावरती 100% एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर ही आहे आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस किंवा आयसोथर्मल प्रोसेस, अशा ज्या प्रोसेस आहेत त्याच्या तुम्हाला PV आणि TS डायग्राम ड्रॉ करायला सांगतात. आता 2 प्रोसेसच्या जर डायग्राम काढायला सांगितल्या तर तुम्हाला त्याचे 4 मार्क्स मिळतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डायग्राम काढायचे. डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित काढल्या तर तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील. आणि ह्या डायग्राम एक्झाममध्ये विचारल्याच जातात, म्हणून हे डायग्राम तुम्हाला यायला पाहिजे. तर पहिलं आपण पाहू रिप्रेझेंटेशन आयसोबेरिक प्रोसेस. आता हे जे नाव आहेत हे थोडं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, म्हणून नाव लक्षात राहू द्या. आयसोबेरिक प्रोसेस, आयसोबेरिक म्हणजेच काय तर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की ड्रॉ PV/TS डायग्राम ऑफ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, किंवा त्याचं दुसरं नाव आहे आयसोबेरिक प्रोसेस. 2 पैकी कुठल्याही नावाने तुम्हाला विचारलं जाऊ शकते, म्हणून हे दोन्ही नाव माहीत असणं आवश्यक आहे. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजेच काय कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. आता हे जे नाव आहे या नावामध्ये तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय आहे, या प्रोसेसमध्ये
प्रेशर हे कॉन्स्टंट आहे. आणि प्रेशर कसं कॉन्स्टंट आपण दाखवतो PVTS डायग्राममध्ये, PV डायग्राममध्ये, तर हे आपण अगोदर जे लॉ बघितले त्या लॉमध्ये आपण बघितलं आहे. जसं की आता ही जी लाईन आहे ही आहे P म्हणजे प्रेशरची, आणि ही लाईन आहे ही आहे V म्हणजे व्हॉल्यूमची. आता या लाईन याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, तर प्रेशर हे कॉन्स्टंट आहे. आता प्रेशर कॉन्स्टंट कसं दाखवणार आपण, तर इथं एक लाईन आपल्याला स्ट्रेट लाईन काढायची, स्ट्रेट लाईन. आता ही स्ट्रेट लाईन म्हणजेच काय, तर इथं राहील 1, इथं राहील 2, म्हणजेच काय, तर P1 इज इक्वल टू P2, म्हणजेच 1 ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच 2 ची आहे. कशाची, प्रेशरची. म्हणजेच काय, तर प्रेशर हे कॉन्स्टंट आहे. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट टाकू शकता, P इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम इथं चेंज होईल, इथं राहील V1 आणि इथं राहील V2, व्हॉल्यूम चेंज होईल, पण प्रेशर काय कॉन्स्टंट आहे. तर हे PV डायग्राम झाली कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसची किंवा आयसोबेरिक प्रोसेसची. तसंच दुसरी डायग्राम आपल्याला सांगितलेली आहे TS डायग्राम. ओके, TS डायग्राम. TS डायग्राम म्हणजेच काय, तर T म्हणजे टेम्परेचर आणि S म्हणजे एंट्रॉपी. आता TS डायग्राम मध्ये काय, तर टेम्परेचर हे काय होत आहे, चेंज होत आहे. प्रेशर जरी कॉन्स्टंट आहे तरी टेम्परेचर काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजे आता याचं एक्झाम्पल आपण समजून घेऊ की जेव्हा एखादी गॅस आहे, त्या गॅसला आपण काय केलं, एखाद्या सिलेंडर मध्ये आणि पिस्टन जो आहे, पिस्टन लॉक करून आपण त्याला काय केलं, फिक्स केलं. तर अशा वेळेस आपण त्याला जेव्हा हिटिंग करू, म्हणजे इथं बघू शकता तुम्ही, सपोज एक सिलेंडर आहे, यामध्ये एक पिस्टन आहे आणि यामध्ये ही गॅस आहे. या गॅसला जेव्हा आपण काय करू, हिट करू, तर हिट केल्यानंतर हे पिस्टन लॉक आहे, पिस्टन मूव्ह होणार नाही, लॉक केलेलं आहे त्याच्यामुळे. मग आता जेव्हा आपण त्याला सॉरी, आपण इथं पिस्टन जे आहे ते लॉक करणार नाही, इथं आपल्याला पिस्टन लॉक करायचं नाहीये. आपण जेव्हा गॅसला काय करू, हिट करू, त्या पिस्टन काय होईल, वरती जाईल. जसं जसं प्रेशरमध्ये काही व्हेरिएशन येईल तसं तसं पिस्टन वरती जाईल. म्हणजे प्रेशर हे वाढणारच नाही, कारण पिस्टन काय होत आहे, प्रेशर प्रमाणे मूव्ह होत आहे. म्हणजे प्रेशर काय राहील, यामध्ये कॉन्स्टंट राहील. बट आता आपण हिट जर देत आहे गॅसला, तर त्याचं टेम्परेचर हे वाढणार आहे. म्हणजेच काय, तर हा जो T1 होता इथं, हा काय झाला, T2 झाला. म्हणजे टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. केव्हा, जेव्हा प्रेशर काय होतं, कॉन्स्टंट होतं. म्हणजे ही TS डायग्राम तुम्हाला यासोबत काढायची. हे जर तुम्ही डायग्राम जर काढली कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस किंवा आयसोबेरिक प्रोसेसची, जर 2 मार्क्सला जर विचारली असेल एक, तर तुम्हाला पूर्ण 2 मार्क्स त्याचे मिळतील. आणि 4 मार्क्सला जर विचारली तर 2 मार्क्स या डायग्रामचे, 2 मार्क्स या डायग्रामचे. अशा प्रकारे पूर्ण 4 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. आणि डायग्राम एकदम इझी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली हे डायग्राम ड्रॉ करू शकता. या नेक्स्ट पाहणार आपण 2 प्रोसेस विचारल्या होत्या लास्ट एक्झाममध्ये, आयसोबेरिक प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस. तर आपण आयसोबेरिक म्हणजेच कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आताच बघितली. तर नेक्स्ट जी आपल्याला प्रोसेस विचारलेली आहे ती आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक म्हणजेच काय, याचं सुद्धा सेम दुसरं नाव आहे, जसं की यालाच म्हणतात कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, याला आयसोकोरिक प्रोसेस किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हटल्या जाते. 2 पैकी याने विचारलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आयसोकोरिक म्हणजे काय किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच काय, तर या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट राहणार आहे. जसं की आपण मगाशी बघितलं, तर हे आहे PV डायग्राम जे आपल्याला काढायला सांगितलेले आहे, PV आणि TS. PV डायग्राम मध्ये ही जी लाईन आहे ही व्हॉल्यूमची आहे, आणि व्हॉल्यूम काय म्हटलेलं आहे आपल्याला, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट म्हटलेलं आहे म्हणजेच काय, ही लाईन काय येणार आहे, स्ट्रेट येणार आहे. आणि इथं 1 पॉईंट, इथं 2 पॉईंट, दोघांना जर इथं जर आपण कनेक्ट केलं तर इथं काय होणार आहे, V1 इज इक्वल टू V2. म्हणजे व्हॉल्यूम काय राहील, दोघांचाही सेम राहील, कॉन्स्टंट राहील. बट व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण प्रेशर वाढणार. म्हणजे जसं आता मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं पिस्टन आणि सिलेंडरचं. तर आता हे जे पिस्टन आपण इथं लावलेलं आहे हे काय आहे, इथं आपण फिक्स केलेलं आहे.
आता हे पिस्टन जे आहे इथून मूव्ह होणार नाही. आणि यामध्ये इथं गॅस आहे, याला आपण काय करत आहे, हीट करत आहे. गॅसला जेव्हा हीट करू आपण तर गॅसचं टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर सोबत गॅस इथं पूर्ण याला पॅक केलेलं असल्यामुळे ते त्याचं जे प्रेशर आहे ते रिलीज होणार नाही. मग प्रेशर वाढत राहील. प्रेशर काय होत राहील, वाढत राहील. पण व्हॉल्यूम काय याचा फिक्स आहे. व्हॉल्यूम फिक्स आहे म्हणजेच काय, आता पिस्टन जर लावलं तर गॅस वरती जाणारच नाही. आणि गॅस जर वरती गेली नाही तर त्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. म्हणजे व्हॉल्यूम काय आहे इथं कॉन्स्टंट आहे, बट प्रेशर वाढत आहे. 1 to 2 प्रेशर काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे इथं P1 आहे, इथं P2 आहे. प्रेशर वाढलं. सोबत आपण जसं म्हटलं की आपण जर हिटिंग करत आहे तर त्याचं टेम्परेचर सुद्धा वाढणार. ही आहे TS डायग्राम. इथून 1 पॉईंट पासून टेम्परेचर काय झालं इथं वाढलं 2 पर्यंत, T1 आणि T2. टेम्परेचर T1 इथं लिहून घ्यायचं आहे, इथं लिहा T1 आणि इथं लिहा T2. म्हणजे टेम्परेचर काय झालं, चेंज झालं केव्हा, जेव्हा व्हॉल्यूम काय होता, कॉन्स्टंट होता. म्हणजे अशा प्रकारे हे जर प्रोसेस एक्झाममध्ये जर आली तर तुम्हाला ह्या अशा प्रकारे ह्या दोन आणि त्या दोन अशा दोन डायग्राम जर काढल्या तुम्ही तर तुम्हाला पूर्ण मार्क्स याचे मिळतील. याच्यामध्ये खूप काही असं लक्षात ठेवायचं नाही आहे. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला समजून घ्यायचं आणि डायग्राम ड्रॉ करायचे. एक मिनिट. ओके, तर यामध्ये जे महत्त्वाचं होतं ते आपण इथं बघितलं आहे, जे शॉर्टमध्ये तुमच्या आता लक्षात राहील आणि त्यानुसार तुम्ही अटेम्प्ट करू शकणार. आता बघा, एक आणखी PVTS डायग्राम जे आहे ते विचारले जाऊ शकते. तर आयसोथर्मल प्रोसेस किंवा याला कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस म्हणतात, तर ही सुद्धा विचारल्या जाऊ शकते. तर त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. म्हणजेच काय की यामध्ये टेम्परेचर जे आहे ते काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ही जी लाईन आहे ही T ची आहे आणि ही कशाची आहे, S म्हणजे इंटरप्ट. तर आता कॉन्स्टंट जर म्हटलं आपण टेम्परेचर तर लाईन अशी आहे, हा 1 पॉईंट आणि हा 2 पॉईंट. म्हणजेच काय T1 इज इक्वल टू T2. दोन्ही टेम्परेचर काय सेम आहे. तर हे तुम्हाला TS डायग्राम मध्ये दाखवायचं आहे. आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बट प्रेशर जे आहे, प्रेशर काय होत आहे, वाढत आहे. PV डायग्राम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते अशा प्रकारे